कर्क राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री गोगारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण जुलै महिन्यामध्ये 3 वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे. सगळ्यात प्रथम 4 जुलै या दिवशी शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 7 जुलै या दिवशी बुध ग्रह कर्क राशीतनं परत वक्री होऊन मिथुन राशीमध्ये येतोय. 16 जुलै या दिवशी सूर्य ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम स्थान कर्क राशी आणि गुरु महाराज लग्न स्थानामध्ये स्थित आहे. 16 जुलैच्या नंतर सूर्य हाही ग्रह या स्थानामध्ये येणार आहे. गुरु महाराजांबरोबर सहवास योग होता होता युती पण त्यांची होण्याचे संकेत इथे दाखवत आहेत. मग गुरु महाराज प्रथम स्थानामध्ये कर्क राशीमध्ये उच्चतम अवस्थेत म्हणजेच पंचमहापुरुष योगापैकी एक राजयोग हंस नावाच्या राजयोगामध्ये सक्रिय आहे. असं म्हणतात की एखादी गोष्ट स्वप्नामध्ये पाहावी आणि ती प्रत्यक्षात उतरावी आणि आपल्याला खरंच वाटू नये, परंतु ती गोष्ट खरोखर सत्यात उतरवण्यासाठी गुरु महाराज आलेले या कर्क राशीमध्ये त्यांची असलेली ही राजयोगाची अवस्था ही तुम्हाला स्वप्नांनाही खरं करण्याचा संकल्प ग्रहांचे संकेत स्वतः गुरु महाराज घेऊन आलेले आहेत. तुम्ही मनामध्ये ती गोष्ट व्यक्त व्हावी, मनामध्ये गोष्ट ती आणावी आणि ती गोष्ट तुमची प्रत्यक्षात उतरावी असा अनुभव तुम्हाला येणाऱ्या कालखंडात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सूर्याचा गुरुचा शनी महाराजांबरोबर झालेला नवपंचम नावाचा योग हाही अत्यंत शुभ आहे. प्रत्यक्षात शनी महाराज रवी महाराजांना शत्रुग्रह मानतात, परंतु नवपंचम योग हा अतिशय शुभ योग असल्या कारणानं मेहनतीनं कष्टानं आपल्या जीवनाला खऱ्या अर्थानं सार्थकता यश प्राप्त होण्याचा योग दाखवतो आहे. बरेच जातक असं म्हणतात, गुरुजी आमच्या कष्टाला यश येईल का? किंबहुना भगवान परमात्मा गीतेत सांगतात की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करत असताना फलाची अपेक्षा करू नये, परंतु शनी महाराज हे कर्माचे देवता आहे. ज्या वेळेला ते गुरु बरोबर आणि सूर्याबरोबर इथे नवपंचम राजयोग करतात की तुम्ही कर्म करा, मेहनत केल्यानंतर त्या कष्टाला फळ देण्याचं काम माझं आहे. हेच कर्क राशीच्या लोकांनी लक्षात घ्यायचं, थांबायचं नाही, पुढे चालायचं आहे. द्वितीय स्थान त्या स्थानाचा स्वामी सूर्य ग्रह हा 16 जुलैला राशी परिवर्तन करून व्ययातनं तो लग्न स्थानामध्ये स्थित होत आहे. आणि इथे या धनस्थानामध्ये असलेला 4 जुलै नंतर आलेला शुक्र ग्रह सूर्याच्या बरोबर इथे त्यांच्या पत्रिकेमध्ये अशुभत्वाच्या काही खुणा तो सोडत आहे. तो म्हणजे कशा प्रकारचा? तर पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानाच्या व्ययामध्ये हा द्वितीयश पडत आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार आहे. पैसे मिळायला काही अडचण नाही आहे. द्विद्वादर्शक योगाच्या मुळे आपल्याला ते जपून खर्च करावे लागतील. ही गोष्ट जर आपल्या लक्षात आली तर मग हा महिना जिंकला म्हणून समजायचा. त्याचबरोबर या द्वितीय स्थानातल्या शुक्राबरोबर शनी महाराजांचा होत असलेला षडअष्टक योग ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. पैसे भरपूर आहेत, हत्ती मोठा बलाढ्य आहे, ऐकणार आहे, परंतु त्याला अंकुश दिल्याशिवाय होत नाही. तसं कर्क राशीच्या जातकांनो आर्थिक स्थिती जरी वाढली, आर्थिक स्रोत जरी वाढले तरीही अति प्रमाणात तुम्ही खर्च करू नये, खर्च टाळावा. हे ग्रहांचे संकेत तुमच्यासाठी मार्ग दाखवत आहेत. तृतीय स्थानाचा विचार करता हे उपजय स्थान आहे. स्वामी बुध ग्रह कर्क राशीतनं परत वक्री होऊन तो व्ययामध्ये जातोय. इथे विपरीत नावाचा राजयोग अतिशय प्रबळ बलशाली तयार करतोय. म्हणजे तुमच्या बहिणीला भावंडांना तुमच्यापेक्षा लहान परदेशात जाण्याची एक संधी प्राप्त होते आहे. त्या निमित्तानं तुम्हाला काही आर्थिक सहकार्य, आर्थिक लाभाच्या गोष्टी यामध्ये दाखवत आहेत.
त्याचबरोबर व्यापार उद्योग धंदा तुम्ही जो काही करत आहात तो तुम्ही परदेशात नेण्याचे योग, त्या व्यवसायाला वाढवण्याचे योग, हेही संकेत पुढील येणाऱ्या कालखंडात ग्रह दाखवत आहे. चतुर्थ स्थान, या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 4 जुलैला राशी परिवर्तन करून सिंह राशीमध्ये परावर्तित होऊन येत आहे. मग चतुर्थ स्थानाचा स्वामी द्वितीयामध्ये म्हणजे वास्तू घेण्याच्या दृष्टीनं शुभ संकेत आहेत, वाहन घेण्याच्या दृष्टीनं शुभ संकेत आहेत, शेतीवाडी जमीन घेण्याच्या दृष्टीनं शुभ संकेत आहेत, प्रगतीच्या दृष्टीनं, सुखाच्या दृष्टीनं, आर्थिकता तुम्हाला कुठे कमी पडणार नाही. फक्त अवांतर खर्च न करता प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक कशी होईल ही गोष्ट तुम्ही जर लक्षात घेतली, कर्क राशीच्या जातकांनी जिंकलं म्हणून समजायचं. पंचम स्थान येथे वृश्चिक राशी आहे. स्वामी मंगळ ग्रह हा 11 स्थानामध्ये विराजमान झालेला आहे. बुध या ग्रहाबरोबर द्विद्वादर्शक नावाचा एक अशुभ योग तयार होतो, त्यामुळे मिळालेल्या लाभाचं व्ययात रूपांतर व्हायला सुद्धा वेळ लागत नाही. बऱ्याच वेळेला काही फ्रॉड गोष्टी समोर येतात, आपल्याला आमिष दाखवलं जातं, कमी पैशात जास्त पैसे मिळवून देतो अशा गोष्टी सांगितल्या जातात आणि तो माणूस त्या खड्ड्यामध्ये पडतो. खोटं सोनं दाखवलं जातं, मोठ्या प्रमाणात सोनं देतो असं सांगतो, त्याच्यातही आपण फसून जातो, नोकरीला लावून जातो. लक्षात ठेवा, कष्टाशिवाय माणसाची प्रगती नाही. पंचमेश हा लाभात आहे, परंतु त्यांचा व्ययस्थानातल्या ग्रहाबरोबर व्ययशाबरोबर द्विद्वादर्शक नावाच्या योगामुळे हे संकेत ह्या गोष्टी तुम्हाला मी देत आहे. लॉटरीच्या तिकिटामध्ये, शेअर मार्केटमध्ये अतिप्रमाणात वाहू नका. योग्यतम एखादा अर्ध तुम्ही या गोष्टी केल्यात तर चालतील, अतिप्रमाणात केलं तर कर्जबाजारीपणा होईल. संततीच्या दृष्टीने म्हणाल तर संततीसाठी योग उत्तम आहेत. षष्ठ स्थान, या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा लग्न स्थानामध्ये स्थित आहे आणि तो हंस नावाच्या राजयोगामध्ये बघा, म्हणजे सरकारी नोकरीसाठी मार्ग खुले करतोय. याचबरोबर हाताखाली काम करणारे नोकर चौकर तुमच्या जे काही तुम्ही कार्य सांगाल ते कार्य ते परिपूर्ण करून देणार आहेत. मातृ घराण्यातील लोकांचा सपोर्ट, मातृ घराण्यातील लोकांचं सहकार्य हे तुम्हाला विपुल प्रमाणात लाभणार आहे. त्याचबरोबर आरोग्य तुमचं या महिन्यामध्ये अगदी ठणठणीत असल्यामुळे कामाची गती तुमची चांगली असेल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेताना दिसत आहे. सप्तम स्थान स्वामी शनी ग्रह, शनी महाराज भाग्यात आहे आणि शनी महाराजांचा गुरु बरोबर सूर्याबरोबर 9 पंचम योग होत असल्यामुळे आध्यात्मिक आर्थिक स्थितीत असलेला पार्टनर लाभण्याचे योग आहे. मोठ्या परिवारातल्या व्यक्तीबरोबर आपला विवाह होऊ शकतो. वर संस्कारी आध्यात्मिक वारकरी कुटुंबातील व्यक्ती, नवे त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा उत्तम असणार आहे. वधू चांगली संस्कारी, कुठेतरी नोकरीला असलेली, तेही उत्तम आहेत. पार्टनरशिपच्या दृष्टीनं थोडा कालखंड हा थोडासा अस्थिरतेचा आहे, परंतु पुढील येणारा कालखंड हा मेहनतीनंतर यश देणारा आहे. अष्टम स्थान स्वामी शनी ग्रह महाराज भाग्यात असल्यामुळे मोठं संकट येऊ देत नाही. अचानक धनप्राप्ती न देता कष्टांनी देतात. भाग्यस्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा पत्रिकेमध्ये लग्नस्थानामध्ये स्थित आहे. बघा, इथे लग्नस्थानामध्ये स्थित असल्या कारणानं आणि उच्चतम अवस्थेत असल्या कारणानं गुरु महाराजांच्या कृपेनं असं म्हणतात की गुरुची कृपा जर झाली तर शिष्याचं मंगल झाल्याशिवाय राहत नाही, परंतु त्यांची सेवा ही ब्रह्मा विष्णू महेशाच्या स्वरूपातच करावी लागते. नाहीतर गुरूंच्या समोर गेल्यावरती त्यांच्याशी दंडवत घालून गोड बोलायचं आणि पाठीमागे पाठ झाली की आपण त्यांचं अशुभ चिंतन करायचं, अशा लोकांची कधी प्रगती होत नाही. आपल्यापेक्षा वरिष्ठ, आपल्यापेक्षा ज्येष्ठ लोकांचा मान सन्मान आदर ठेवा, नक्की भाग्य तुमच्या बरोबर असेल. दशमाला कर्मस्थान म्हणतात. स्वामी मंगळ ग्रह हा लाभस्थानामध्ये आहे आणि या मंगळ ग्रहाचा बघा सूर्याबरोबर गुरु बरोबर त्रिरेकादश म्हणजेच लाभयोग होताना इथे दिसतो आहे. मग लाभ हे होणार आहेत, राजकीय दृष्ट्या लाभ होणार आहेत, मोठं पद प्रतिष्ठा प्राप्त होण्याच्या दृष्टीनं आहेत, आर्थिक सुस्थितीमध्ये जाण्याचा योग आहे, जमीन प्रॉपर्टी घेण्याचा योग आहे, सगळ्यांना सहकार्य मदत उभं करण्याचा योग आहे. आणि या स्थानातल्या स्वामी बरोबर म्हणजे शुक्र या ग्रहाबरोबर बघा
इथे केंद्र योग होतो या मंगळाचा शुक्राबरोबर आणि धनस्थानात म्हणजे कुटुंब तुमच्या बरोबर आहे, कुटुंब तुमच्या सुखात सुख टाकण्यासाठी विश्वास ठेवण्यासाठी परावृत्त होत आहे. वेळात विपरीत राजयोग होत आहे, खर्च नाहीये या महिन्यामध्ये, झालाच तर तो आपल्या हौस मौज मजेवरती होऊ शकतो, विचार करून करावा. कर्क राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 2, शुभ रंग पांढरा आहे. शुभ दिवस आपल्यासाठी 15 तारीख, 16 तारीख, 17 तारीख, 18 तारीख आहे. अशुभ दिवस 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, 5 तारीख, 29 तारीख आणि 30 तारीख आहे. आपल्याला मंत्र आहे ओम सोमाय नमः. दूध आणि भाताचं दान करावं. महादेवाच्या मंदिरामध्ये सोमवारी महादेवांना जल अर्पण करावं. एकंदरीत कर्क राशीच्या जातकांसाठी ग्रहस्थिती ही उत्तम, अनुकूल आणि सुख प्रदान करणारी आहे. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.